नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी आणि अभियोगिता चाचणी म्हणजेच TIT बद्दल आले एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, तिसऱ्या अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लांबला। छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TET टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट परीक्षेला 2 महिने उलटूनही अद्याप निकाल झालेला नाही। 45 दिवसात निकाल लागणे अपेक्षित असते। परीक्षा वेळ केवळ 20 दिवसात जाहीर करून घेण्यात आली। मात्र निकाल एवढा का लांबला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। राज्य शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 24 मे ते 6 जून 2025 या दरम्यान तिसरी अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती। राज्यात या परीक्षेसाठी 2,36,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। साधारणपणे 10 दिवस ही परीक्षा चालली। त्यानुसार राज्यभर विविध जिल्हास्तरावर केंद्रे निश्चित करण्यात आली होती। निकालाकडे उमेदवार डोळे लावून असून त्या अभावी भविष्यातील दिशा मार्गही त्यांना ठरवता येत नाही। या संदर्भाने राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्ताकडे निवेदनही पाठविण्यात आले आहे। उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे युवा विद्यार्थी असोसिएशनचे तुषार देशमुख यांनी सांगितले। तर काय म्हणतात, अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या निकालासंदर्भात प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू आहे। येत्या आठवड्याभरात निकाल जाहीर होईल असं मत अनुराधा ओक, आयुक्त राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे। तर ही होती तिसऱ्या अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणीच्या निकालाबाबत आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।